स्वस्त मस्त. स्वस्त मस्त मस्त जबरदस्त. जबरदस्त. थँक्यू सो मस्त मच. आणि आता जबरदस्त. प्रश्न ना, आजचा प्रश्न मी चेंज करते. संध्याकाळी पण चेंज केला. कुठे आहात सगळे? ऐश्वर्यात. आणि कुठे आहात सगळे? ऐश्वर्यात. ऐश्वर्यात. चांगले. आणि बाकी घरी घरी? काय घरी करताय सर? निघा, उठा. तुमचीच वाट प्रवासाला बघतोय. निघालो. प्रवासाला निघालात ना? कुठपर्यंत प्रवासात आलात? निघालो. तुमच्या बरोबर प्रश्न काय निघालोय. माझा? कुठे आहात? प्रवासामध्ये आहात? एका प्रवासाला निघालोय. कुठपर्यंत आलात? हं? सुरुवात हा केली. प्रश्न मी का विचारलाय? आजचा कितवा दिवस? तिसरा. थर्सडे. 2 दिवसापासून आपण प्रवास सुरू केला आहे. तर नेमका आपण प्रवास सुरू केला आहे तो दिसतोय. सुरू केला आहे खरोखर की तिथूनच बघतोय? हे विचारलं मी. सुरू दादा. केलाय तर मग मला सांगा काय काय चेंजेस तुम्हाला आता वाटत आहेत? 2 दिवस केले आपण, माहितीये का? काय काय चेंजेस वाटत आहेत? सुरू झाले आहेत. सांगा. जे काही वाटेल ते बोला. स्टार्ट आर पॉझिटिव्ह जर्नी. पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे होतंय का? काहीतरी कुठे ना कुठे तुम्हाला वाटतंय का? रिलॅक्स वाटतंय मॅडम. काय वाटतंय? रिलॅक्स. रिलॅक्स वाटतंय. व्हेरी गुड. आनंदी? मॅडम 2 दिवस तुम्हाला ऐकतोय तर असं वाटतं आतापासूनच तुमच्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागली आहे. थँक्यू सो मच. अजून प्रवास बाकी आहे आपला. 2 दिवस टेन्शन घ्यायला जमत नाहीये. टेन्शन घ्यायला जमत नाहीये. किती छान आहे. उलट झालंय. व्हेरी गुड. छान. असंच वागायचं आपल्याला. थोडं हलकं झालं. मनावरचं ओझं कमी झालं. छान. व्हेरी. मी हा प्रश्न का विचारला माहितीये का? कारण हे आपलीच उत्तरं आपल्याला आहेत. मला उत्तरं नाही देतात तुम्ही. जो हो रहा है वो होने दो. आता काही प्रश्न आपल्याला फरक पडत नाही. चांगलंय. डिलीट कट डिस्कनेक्ट. किती लोकांनी हा प्रयत्न केला? संध्याकाळच्या बॅच मध्ये केलेला खूप जणांनी सांगितलं. व्हेरी गुड. पी शिरगावे. व्हेरी छान. अजून? व्हेरी छान बोलली मी. माझं इंग्लिश मराठी मिक्स झालं आता. एवढा वेळ मराठीमध्ये मी लेक्चर फर्स्ट टाइम दिलाय 2 दिवस. बोला आनंदी. मॅडम मला हे विचारायचं होतं की तुम्ही जी काल टेक्निक सांगितली कट डिलीट डिस्कनेक्ट. आता म्हणजे काल हा प्रयोग करताना मला तो प्रश्न पडला. मी 3 महिन्याची गरोदर आहे. तर तुम्ही म्हटलात की आपण एखाद्याबद्दल जर तो विचार करत असेल तर ती नाळ जोडली जाते, ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. तर ही टेक्निक अप्लाय करताना त्या बाळावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो का? म्हणजे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा काही? काहीच नाही. झाला तर पॉझिटिव्हच होणार. आपण कोणाशी डिस्कनेक्ट होतोय? चुकीच्या विचारांशी. त्याला उलट प्रोटेक्शन देतोय आपण. प्रोटेक्ट करतोय या सगळ्या गोष्टींपासून. विचार तुम्ही केलात, इफेक्ट कोणावर येणार? म्हणून आपल्याला कोणते विचार करायचे? व्हिडिओ चांगले पॉज विचार. झालाय. बाकीच्यांना येतोय आवाज? हो. तुमचा नेटवर्क चेक करावे कारण की तुम्ही पॉज झाला आहात. हो, ओके. चालेल. तर अजून कोणी केला? कोणी ट्राय केला? दिवसभरात कोणाला राग आला नाही? कोणाला काही बोललं नाहीये? बरोबर? कसलाही निगेटिव्ह विचार आला नाही आपल्या मनामध्ये? तर मग सुंदर. मला रागच आला नाही. ओके. आरबी मराठे. ओके. व्हेरी गुड. इम्प्रुव्हमेंट आहे की नाही 2 दिवसात? अजून 4 दिवस बाकी आहे. मग काय काय बदल होणार आपल्यामध्ये?
म्हणून रेकी आपण शिकायची, अंतर्भूत करायची सगळं. अजिबात हम्म. निगेटिव्ह थॉट्स आलेच नाहीत. छान. तर आता आपण थांबूया. हं? हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमचीच आहेत. मला देऊ नका. मी माझ्यासाठी नाही विचारत. आपण आपलीच परीक्षा घ्यायची की आपण आता कुठे स्टँड करतोय. हं? आणि मी कालच जॉईन केलं फक्त. छान. एका दिवसाचा इफेक्ट. ओके. आता आपण थांबू. म्यूट करते मी सगळ्यांना. आता मला ऐक. आजचा आपला टॉपिक आहे रेकीची हिस्ट्री आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. मेडिटेशन आधी करूया का हिस्ट्री आधी जाणून घेऊया? 1 2 1. मेडिटेशन आधी करायचंय. हिस्ट्री आपण हिस्ट्री आधी करूया, कारण माहितीये का मेडिटेशनचा इफेक्ट जरा राहू दे, ते हिस्ट्रीमध्ये कशाला टाकताय. आधी आपण हिस्ट्री ऐकून घेऊया. तर रेकीची हिस्ट्री काय आहे त्यासाठी जरा मी पीपीटी शेअर करते. दिसते आता सगळ्यांना? स्लाइड दिसते? स्लाइड दिसते? हो, नाही? हो, व्हेरी गुड. हो, ठीक आहे. ओके. आता रेकीचा इतिहास आपण जाणून घेणार दिसते. आहोत. ओके, फाईन. ओके. रेकीचा जो पुन्हा प्रचार करण्यात आला, रिडिस्कवर करण्यात आली, ती कुठे करण्यात आली, कोणत्या देशामध्ये? तर जपानमध्ये करण्यात आली. तर ज्यांनी ही रिडिस्कवर केली त्यांचं नाव आहे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी. ते एक PhD होते, एक प्रोफेसर होते, जे काही युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. क्वालिफाईड मॅन. अंधश्रद्धेला वाव मिळेल नाही. त्यांनी काय केलं, त्यांना बौद्ध धर्माचा त्यांना अभ्यास होता, त्यांना स्वतःच्या धर्माचा अभ्यास होता. कोणी इथे रेगोट्या ओढू नका. तर आणि इव्हन त्यांनी ख्रिश्चन धर्म सुद्धा अभ्यास केला होता, स्वीकारला सुद्धा होता. तर ते जेव्हा एकदा लेक्चर देत होते, कोण लिहितंय स्क्रीनवर? एकच मिनिट. तर त्यांना त्यांच्या एका स्टुडंटने विचारलं की सर, असा जगामध्ये कोणती एनर्जी आहे का जी आपले जे काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील, त्यांना ती शक्ती पूर्णपणे सॉल्व्ह करू शकते, किंवा एकच शक्ती जी बाकी सगळ्या गोष्टींना सॉल्व्ह करू शकते, अशी कोणती जगामध्ये शक्ती आहे का? मग त्यांच्या अभ्यासाच्या हिशोबाने त्यांना काही जी उत्तरं सुचली त्यांनी दिली. मग त्यांनी स्वतः विचार केला की खरंच असं काय आहे का एक सोल्युशन सगळ्या गोष्टीसाठी. त्यांना माहित होतं की भारतामध्ये असं काहीतरी आहे, कारण की तिकडे खूप सिद्ध पुरुष आहेत, महात्मे आहेत. मग आपल्याला जे काही आन्सर मिळेल ते तिकडून मिळू शकतं. मग ते आले भारतामध्ये. 7 वर्ष ते भारतामध्ये वाराणसीमध्ये राहिले, वेद पुराणांचा अभ्यास केला, संस्कृत शिकले आणि पुन्हा ते गेले जपानला. बौद्ध धर्माचा अभ्यास होता. त्यांना माहिती होतं की बुद्धांनी सुद्धा तपश्चर्या केली 12 वर्ष, त्याच्यानंतर ते एक महान व्यक्ती, महात्मा बनले. बरोबर? सिद्ध पुरुष बनले. जे काही बुद्ध पुरुष म्हणजे काय? बुद्ध आत्मा. तर ह्याच्यासाठी त्यांना काय करावं लागलेलं? साधना करावी लागलेली. बरोबर? तपश्चर्या करावी लागलेली. आपण पण त्या वाटेवर जाऊन बघूया. तर त्यांना पुन्हा तिकडे एक जैन मुनी भेटले. तर त्यांच्या गायडन्स खाली त्यांनी काय केलं? तपश्चर्या सुरू केली. ते एक मिनिट, परत कोणतरी. तर त्यांनी काय केलं? त्यांच्या गायडन्स अंडर 21 दिवसाची तपश्चर्या त्यांनी सुरू केली. तर त्यासाठी ते माउंट कोरियामा या
माउंटवरती, ह्या डोंगरावर जाऊन त्यांनी तपश्चर्या करायचा निर्णय घेतला. तर तिकडेच आता रेकीचं मंदिर सुद्धा आहे माउंट कोरियामामध्ये. तर 21 दिवस त्यांनी अन्न पाणी त्यागून साधनाच करायला सुरू केलं. आणि त्यानंतर मग त्यांना त्या आता दिवस कसे आठवणार ना, मग स्वतःसोबत काय ते दगड पेबल्स घेऊन गेलेले आणि प्रत्येक दिवशी एक एक दगड ते खाली फेकत होते. सो दॅट त्यांना एक काउंट राहील की आता माझे एवढे दिवस झाले, काही की टाइम हे याचं काही त्यांना माहित नव्हतं. तर व्हॉट ही हॅज डन की 20 दिवस संपले. 20 दिवस संपल्यावरती पण त्यांना आता प्रश्न पडला की मला अजून तर काही जाणवत नाहीये. जसं आपल्याबद्दल खूप लोकांना असं वाटत असेल की अजून तरी काय मला जाणवत नाहीये. त्यांनी विचार केला, एवढे वर्ष मी ह्या गोष्टीच्या पाठी लागलो, एवढी मी तपश्चर्या केली, मी एवढा प्रयत्न केला, ट्रॅव्हल केलं, सगळ्या लोकांना भेटलो, ह्याचा काही उपयोग नाही झाला तर मग मला खूप दुःख होईल. मग त्यांना ते दुःख, हताश झाले की मला तरी पण काही समजत नाहीये. त्याच्याकडे एक दिवस बाकी आहे, बघू करून. सगळी एकवटली पूर्ण शक्ती आणि पुन्हा त्यांनी प्रयत्न केला आणि लास्टच्या दिवशी त्यांना तो साक्षात्कार झाला. त्यांना ती प्राप्ती झाली. त्यांना असं म्हटलं जातं की त्यांना असं आकाशातून एका बलून्सच्या स्वरूपात लाईट्स येताना दिसला. त्याच्यावरती त्यांना काही चिन्ह त्यांच्या भाषेमध्ये, जपानी भाषेमध्ये त्यांना सापडली. ते त्यांनी हे केलं. मग त्याच्यानंतर त्यांना एकूणच काय तर ती प्राप्ती झाली आणि मग ते ग्लानीतून जेव्हा बाहेर आले तेव्हा ही फाउंड आउट की मला ज्या 21 दिवस मी अन्न पाणी खाल्लं नाही तरी पण माझ्यामध्ये ती एनर्जी अजून आहे. मी पूर्ण एनर्जेटिक आहे. माझी चेतना आता जागृत झालेली आहे, शक्ती जागृत झालेली आहे, म्हणजे काहीतरी मला भेटलेलं आहे. त्यांना तेव्हा समजलं नाही की आपल्याला काय मिळालेलं आहे. मग त्या हिशोबात जेव्हा ते खाली आले, त्या डोंगरावरून जेव्हा खाली येत होते एकदम एक्साइटमेंट मध्ये, तेव्हा त्यांना ठेच लागली, पायाच्या अंगठ्याला जखम झाली. आता कुठेही आपल्याला जखम झाली तर आधी आपला हात जातो, त्यांचा पण हात गेला. पण ज्या क्षणी त्यांनी स्पर्श केला स्वतःच्या जखमेला तेव्हा ती जखम काही मिनिटांमध्ये हील व्हायला लागली. वाहणारं खळाखळा वाहणारं रक्त थांबायला लागलं. तेव्हा समजलं की काय मिळालं आपल्याला. काहीतरी आपल्या स्पर्शातून काहीतरी होत आहे, हिलिंग होत आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारची. तर मग त्यांनी काय केलं, खाली आल्यावरती त्यांना लागलेली भूक, मग ते एका खानावळीमध्ये गेले आणि तिकडे एक लहान मुलगी होती. तो जो मालक होता त्याची नात होती. तिकडे त्यांनी बघितलं की तिचा एक गाल सुजलेला आहे. काय झालेलं आहे, तिच्या दाढीला सूज आलेली आहे, त्यामुळे गाल सुजलेला आहे. अंतर एक स्फुरण येतं आपल्याला, इंट्युशन येतं. असं वाटतं की समोरच्याला आपण हील करूया. त्यांना एक स्फुरण आलं. त्या स्फुरणाच्या ह्याच्यात त्यांनी काय केलं, त्यांनी परमिशन घेतली की मी हिला बघू का हील करून उपचार करता येईल का मला म्हणून. परमिशन घेतली, तिच्या गालावरती हात ठेवला, तिला काही मिनिटं हिलिंग दिली. तिची हळूहळू ती जी वेदना होती त्या वेदना कमी झाल्या, तिची सूज कमी झाली. तो त्यांचा हँडल केलेला पहिला पेशंट, क्लायंट. तेव्हा त्यांना समजलं की फक्त माझ्यावरच नाही, ही ऊर्जा दुसऱ्यांवरती पण काम करते. म्हणजे ह्याचा उपयोग मी इतरांसाठी करू शकतो. बरोबर. माझ्या आयुष्यात सगळं मी मिळवलेलं आहे, मला बऱ्यापैकी सगळं आहे माझ्याकडे. मग ह्या विद्येचा उपयोग मी जर इतरांसाठी केला तर किती चांगलं होईल. मग त्यांनी काय केलं, तिकडे एक बेगर सोसायटी, म्हणजे आपल्या इकडे जसा स्लम एरिया असतो किंवा गरीब सोसायटी असेल, तिकडे जाऊन त्यांनी सेवा द्यायला सुरू केली. तिकडे पण ते अनेक वर्ष राहिले, लोकांना उपचारित केलं, फिजिकल व्याधीमधून बाहेर काढलं. त्यांचा उद्देश काय होता की हे ह्या खालच्या लेवलला जर काम करत असतील, ह्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर लेट मी सॉल्व्ह दोज, आणि ह्यांना आपण काय करू, त्यांना अपलिफ्ट करू फिजिकली, मेंटली. त्यांना त्या जागेवरून सभ्य लोकांच्या ह्याच्यात त्यांना पाठवू आपण, की म्हणजेच त्यांचं पूर्ण लाईफ आपण उचलून धरू. या हिशोबात त्यांनी सेवा दिली. पण काही कालांतराने, वर्षानंतर त्यांना समजलं की हे तर आता पुन्हा उलट होत आहे. मी ह्यांना देतोय काय, पण हे लोक टिकवूनच ठेवत नाहीये ही गोष्ट. पुन्हा पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तिथेच येत आहेत. असं का करतायत ते लोक. ते बोलले की लेट मी थिंक अबाउट इट. पुन्हा जेव्हा ते आता ध्यानधारणा तर त्यांची नेहमीच झालं, पुन्हा ध्यानाला बसल्यावर त्यांना उत्तरं जी मिळाली त्याच्यामध्ये, मग तुम्ही आकाशवाणी म्हणा, त्यांना काही म्हणा, त्यांना सगळ्यात आधी एक प्रश्न विचारला गेला की तुला इथे कोणी बोलवलेलं, तुला इथे कोणी बोलवलं होतं का, तुझ्याकडून रेखी कोणी मागितली होती का. दोन्ही प्रश्नांची उत्तर होती नाही. तू उपचार दिलास, ह्याच्या बदल्यात तू काही घेतलंस का. म्हणजेच काय, तेव्हा त्यांना कळलं की अरे मला तर कोणी इथे बोलवलंच नाही, मी जबरदस्ती सगळ्यांना येऊन येऊन स्वतःहून देतोय. पण त्यांना ते कळत नाही की कसं टिकवून ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय,
आपल्याला काय करायचं आहे, रेखीचा नियम काय आहे, रेखी मागितल्याशिवाय कोणाला द्यायची नाही. परमिशन घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला एनर्जी एक्सचेंज घेणं गरजेचं आहे. एनर्जी एक्सचेंज घेणं गरजेचं आहे. गुरूंना पण दक्षिणा देतो ना आपण, घरी आलेल्या भटजींना पण आपण देतो ना दक्षिणा. म्हणजेच काय करतो, आपल्याला एनर्जी एक्सचेंज करणं कंपल्सरी आहे. मग त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने येणार आणि तो परमनंट राहण्याची शक्यता असते. तेव्हा कळतंय. आता तुम्ही बोला, तुम्ही तर आम्हाला फ्री मध्ये देताय, परमिशन नाही घेतली आमची, बरोबर, मी तर उलट काम करते. हो, प्रश्न पडायला पाहिजेत ना, प्रश्न पडायला पाहिजेत. ठीक आहे, ह्याचं उत्तर मी देईल तुम्हाला. पुढे काय झालं नेक्स्ट. आता हे तेव्हाचे पहिले इन्व्हेंटर रिडिस्कवर ज्यांनी केलं जपानमध्ये. मग जपानमध्ये पूर्ण रेकीचा प्रचार आणि प्रसार कोणी केला, तर त्यांचे जे शिष्य होते ते म्हणजे हयाशी सर, चुजिरो हयाशी. हे काय होते, तेव्हाचा जो काळ होता ना तो सेकंड वर्ल्ड वॉरचा होता. तेव्हा हे चीफ एअर मार्शल होते. तर जेव्हा तो नरसंहार जे जपानचा झाला त्याच्यानंतर हे सुद्धा खूप हताश झालेले. तो नरसंहार बघून, तिकडची परिस्थिती बघून, तेव्हा हे आले डॉक्टर मिकाओ उसुईंकडे की तुम्ही मला तुमच्या अंडर घ्या, ह्याच्यातून मला बाहेर काढा. उद्विग्न अवस्थेत होते, ह्याच्यातून मला बाहेर काढा. तेव्हा हे यांचे शिष्य बनले आणि दिस इज हिज फर्स्ट काय ग्रँड मास्टर म्हणजे किंवा शिष्य, सेकंड ग्रँड मास्टर होते. त्याच्यानंतर काय झालं, ह्यांनी पूर्ण जपानमध्ये हिचा प्रचार केला आणि मग त्यांच्यानंतर त्यांची शिष्या कोण बनल्या, हवायो टकाटा. ह्यांचा जन्म जपानचा, पण हे राहायला कुठे होत्या, अमेरिकेमध्ये होत्या. वयाच्या 30व्या वर्षी ह्यांना एक रेअर टाईपचा कॅन्सर तेव्हा तेव्हा डिटेक्ट झालेला. तर तेव्हा वी कॅन इमॅजिन कोणत्या पद्धतीच्या तेव्हा ट्रीटमेंट असतील नसतील. मग डॉक्टरने तेव्हा त्यांना सर्जरी सजेस्ट केलेली, पण त्यांना ते नव्हतं करायचं. तेव्हा त्यांना कळलं की आपल्या जपानमध्ये, माझ्या स्वतःच्या देशामध्ये असं काहीतरी आहे एनर्जी जी मला उपचारित करण्याची शक्यता आहे. सो शी ट्रॅव्हल बॅक टू जपान. आणि जपानला गेल्यावरती त्यांना कळलं, त्यांनी काय केलं, ह्यांच्या अंडर 6 महिने ट्रीटमेंट घेतली. 6 महिन्यानंतर मग त्यांना बरं वाटायला लागलं. त्यांनी रिव्हर्स केला तिचा जो आजार. त्याच्यानंतर मग भेटलेला अनुभव त्यांचा जबरदस्त होता. त्या सुद्धा रेकी शिकल्या, त्या सुद्धा फर्स्ट लेडी ग्रँड मास्टर ठरल्या. अँड शी इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन, कारण की ह्यांच्यामुळे रेकी जपानमधून बाहेर ट्रॅव्हल झाली, जगभरात पसरली आणि मग तिथून आपल्याकडे आली. ओके, सो ही एक शॉर्ट हिस्ट्री मी तुम्हाला सांगितलेली आणि मग वयाच्या 80 वर्षापर्यंत त्या जगल्या. ठीक आहे, ही शॉर्ट मध्ये मी हिस्ट्री सांगितलेली आहे. डिटेल मध्ये वर्ड टू वर्ड तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये वाचायला मिळेल. थोडंसं मी फास्ट जाते आज, कारण की आपल्याला मेडिटेशन सुद्धा कव्हर अप करायचं आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं सेंटर सुद्धा आज अमेरिकेमध्ये आहे. तर रेकी काय आहे? रेकी ही मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. रेकी एक सरल उपचार पद्धति है. केवल 1 या 2 दिनों के शिक्षण द्वारा रेकी का ज्ञान, शिक्षण, अनुभव प्राप्त किया जा सकता है. तर बोला, तुम्ही तर 7 दिवस शिकवताय, काय गरज आहे? सगळं उलट काम करते ना मी. याचं उत्तर 2 कारणं आहेत. हा पॉइंट मी एलॅबोरेट करून सांगत आहे. मे बी दॅट पर्सन हॅव जॉईन्ड ऑर नॉट, आय डोंट नो. सकाळी एक फोन आलेला टीमला दुपारी, त्यांनी माझ्या हातात दिला की मॅम तुम्ही बोला. सेम मी कालच हा एक्सप्लेन केला, कारण की ते येणारे मला माहित होतं. असा फोन आला प्रत्यक्षात की एक मिनिट हा, आपण एका 4 भिंतीमध्ये बांधूच शकत नाहीये, मग रेकी ट्रॅव्हल करू शकत नाही. आणि असेच बोलणाऱ्यांचे क्लायंट US मध्ये, कॅनडामध्ये, दुबईमध्ये असतात. मग तुम्ही क्लायंट हँडल कसे करता? दिशाभूल करू नका. ओके, आता प्रश्नावरती 1-2 दिवसामध्ये जर रेकी शिकू शकतो, मग 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस का रेकी 10 दिवस सुद्धा रेकी शिकवतात. का शिकवतात?
एकदा सगळं जेवून घ्यायचं का? डायजेस्टच होणार नाही. रोज थोडं थोडं जेवा आणि ते डायजेस्ट करा. बरोबर? काय महत्वाचं आहे, काय बेटर राहील? एकाच दिवस किंवा 2 दिवसात मी 7-7 तास शिकवलं, 4-4 तास शिकवलं, चालेल? कोणामध्ये तेवढा पेशन्स आहे माझ्यासमोर बसण्याचा? कोणामध्ये तेवढं डिव्होशन आहे बाकी सगळी 4 तासाची कामं सोडून हे शिकत बसू आपण आजच्या तारखेला? किंवा जर ऑफलाईन सेशन तरी पण घेतलं समजा, एवढ्या लोकांना अकोमोडेट कुठे करू? मला हॉल घ्यावा लागेल की नाही? आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तिथे जर मी केलं, मला व्हिडिओ कुठून देऊ? व्हिडिओग्राफर ठेवावा लागेल, फोटोग्राफर ठेवावा लागेल, चहा पाण्याचं बघावं लागेल. आणि 1-2 दिवस मी रेकी शिकवली, व्हिडिओ तुम्हाला आपण काही दिला नाही, काही केलं नाही, किंवा जर व्हिडिओ जरी दिला, आता तुम्हाला प्रश्न पडले नाहीत, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्हाला प्रश्न पडणार, तुम्हाला डाऊट्स येणार, तेव्हा तुम्ही कोणाकडे जाणार शिकायला? मला शोधणार? हे जर आपण ऑनलाईन असू, ग्रुपमध्ये असू, तुम्ही मला अप्रोच करू शकता की नाही जेव्हा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा? व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल आहेत, करा ना डाउनलोड. अख्खा आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील व्हिडिओ, माझी गरज पण नाही लागणार. सो दिस इज द डिफरन्स. हा भाग कोणी बघत नाही. ऑफलाईन ऑनलाईन, ऑफलाईन ऑनलाईन खेळत काय बसलाय? काही प्रोज आहेत, काय कॉन्स आहेत, आता जगामध्ये आपण काय करू शकतो? एका तासामध्ये मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकते, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो आपण. मग एक माणसाला करायला मला किती आयुष्य घ्यावे लागतील? मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी इन जनरल बोलते. सो दिस इज द लॉजिक बिहाइंड इट. आणि आता दुसरा प्रश्न आपला होता, हे 1-2 दिवसाचा प्रश्न क्लिअर झाला. दुसरा प्रश्न, तुम्ही तर आम्हाला विचारलं नाही शिकवायच्या आधी. थँक्यू. तुम्ही आमची परमिशन नाही घेतली शिकवायच्या आधी. माझी ऍड दिसली, मी प्रेझेंट केलं तुमच्या समोर ताट. तुमची चॉईस खायचं की नाही, क्लिक केलं. तुम्ही इथे उपस्थित आहात स्वतःच्या मर्जीने, बरोबर? परमिशन घेतली की नाही? मी जबरदस्ती बसा इथे 9 वाजता नाही. आता दुसरा भाग, एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंजचं महत्व आहे. लेवल 2 लेवल 3 मी फ्री शिकवणार नाहीये, कारण की एनर्जी एक्सचेंज घेणं मला भाग आहे आणि ऑब्व्हियस आहे, करणं गरजेचंच आहे. ते फ्री मध्ये दिलेल्या गोष्टींचा व्हॅल्यू नसतो, बरोबर आहे? कितीही चांगलं दिलं तरी पण जेवढा महाग देऊ तेवढी ती गोष्ट चांगली असते. मग देखील लेवल 2 चा फी जरा चांगली महाग ठेवते. तर चालेल का? थोडे सिरियस बघतात, हसा जरा, काही नाही. आता एनर्जी एक्सचेंज. आता तुम्ही बोलाल की हा लेवल तुम्ही फ्री देताय. फ्री देते. पहिला दिवस मी काय बोलली, जे पेराल ते 1000 पटीने मिळणार आहे. ही माझी पेरणी आहे, 1000 पटीने मिळणार आहे मला. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. नेक्स्ट मुद्दा, तुमच्या पैकी जे काही लोक सेकंड आणि थर्ड लेवलला येतील, एकूणच कंबाईंड फी घेणार आहोत आपण, वेगवेगळी फी घेत नाही. तर त्यांच्या फीज मधून मी मानेल की तुमच्या सगळ्यांची फीज मला भेटली, हे मी घोषित करेल, बरोबर? आणि समजा ते पण नाही, तुम्ही बोलाल की हा म्हणजे काय आम्ही सगळ्यांची फी भरणार का? तर तुमचीच भरताय, पण मी माझं मन हिशोबाने मी बोलते, बरोबर? ते पण नाही तर एक काम करा, 7 दिवस मी जी मेहनत घेते ना, एनर्जी माझी देते, तो ब्रह्मांड पण देतोय, त्याच्यासाठी मला ब्लेसिंग तरी द्या. कुठे ना कुठे तुमच्या आत्म्याला स्पर्श करते, कुठे ना कुठे तुमच्या चेहऱ्यावरती मी हसू आणते, कुठे ना कुठे तुम्हाला आनंद वाटते, कुठे ना कुठे तुम्हाला रिलॅक्स वाटते. थोडं तरी माझं नाव काढाल? हो, ते नक्की नक्की. ब्लेसिंग्स द्याल? ती माझी कमाई ना. एनर्जी एक्सचेंज फक्त पैसा आहे का? एनर्जी एक्सचेंज आहे आशीर्वाद. एनर्जी, माझ्यापेक्षा किती वयाने मोठे आहात तुम्ही, मला आशीर्वाद देणार नाही का तुम्ही? हो. एनर्जी एक्सचेंज झाला. किती सोपी गोष्ट आहे, आपण पैशामध्ये मोलतो सगळं, तोलतो. मराठी माझा थोडा एक्सक्यूज करा. तर आता पुढे जाऊया. लेवल 2 लेवल 3 चा डिफरन्स आम्हाला माहिती आहे. एक नेहमी ना लक्षात ठेवा, काय माहितीये का, या क्षेत्रामधून जो पैसा, आता तुमच्या पैकी काही जण ना
हिलर पर्यंत पोहोचतील, लेवल 3 पर्यंत पोहोचतील, सर्टिफाईड रेकी हिलर म्हणून तुम्ही काम कराल. लक्षात ठेवायचं, काही ग्रँड मास्टर सुद्धा बनू शकतात, पण लक्षात ठेवायचं की ह्या क्षेत्रामधून येणारा एक एक पैसा हा लोकांच्या ब्लेसिंग मधून आला पाहिजे. एक एक पैसा लोकांच्या ब्लेसिंग्स म्हणून येणं गरजेचं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती जो आपण स्माइल क्रिएट करू ना, आंतरिक सुख, उगाचच असं नाही, आंतरिक सुख, त्याच्यातून जी ब्लेसिंग येईल आणि त्याच्यातून जर पैसा कमवला तर त्याला किंमत आहे. म्हणून मी आधीच सगळ्यांना वॉर्न करून ठेवले, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, इकडे आहारी जायचं नाही, तिकडे हे करायचं. काही काही गोष्टींच्या आपण नकळत आहारी जातो, आपल्याला माहितीच नसतं ना, त्यामुळे दिशाभूल होऊ शकते कधी कधी. पण दॅट इज ओके. आपल्याला त्यावेळेस कळणं गरजेचं आहे, आणि एकदा तुम्हाला कळलं चूक काय बरोबर काय, आपण पुन्हा ती गोष्ट करू का? नाही करणार. बरोबर. खूप लोकांचे कॅमेरे बंद आहेत, व्हिडिओ बंद आहेत, कोणाशी बोलणार मी? शक्तिपाताच्या वेळेस हे चालणार नाही. शक्तिपात मग होणारच नाहीये. शक्तिपाताच्या वेळेस परवा किंवा आपण डे आफ्टर टुमॉरो, म्हणजेच परवा किंवा त्याच्यानंतर, एक सेकंड, मी संध्याकाळच्या बॅचचं परवा शक्तिपात आहे, तुमचा त्यानंतरच्या दिवशी होईल. शक्तिपाताच्या दिवशी मात्र व्हिडिओ ऑफ करून बसू नका, नाहीतर होणारच नाही शक्तिपात. तुम्ही दिसायला तरी पाहिजे. कनेक्शन कोणाची करू? ओप्पो CPH2473 असं. आणि जेव्हा जॉईन कराल ना, तेव्हा स्वतःच्या नावाने करा. जेव्हा आतापासून उद्यापासून रोज इकडे जे तुम्ही जॉईन कराल ना, स्वतःच्या नावाने करा, नाहीतर मी शक्तिपात कोणाच्या नावाने देऊ? ओप्पो CPH2387 ला. त्यासाठी काय करायचंय, नावाने जॉईन व्हा आणि तुमचे व्हिडिओज ऑन करा. तुमच्या रूट चक्रापर्यंत मला तुम्ही दिसायला पाहिजे, आणि ह्या चक्राच्या, सहसा चक्राच्या वरती थोडासा गॅप पाहिजे, दिसणं गरजेचं आहे. एवढेच फक्त अट आहे. आणि लाईव्ह प्रेझेंट राहा. व्हिडिओ बघून तुमचा शक्तिपात होणार नाही, कारण की मी स्वतः देते लाईव्ह. त्यामुळे बघू, आपण जर जास्त संख्या असेल तर 2 बॅचेस मध्ये करू. टायमिंग आय विल कन्फर्म टुमॉरो. त्यामुळे आणि जरा चांगले कपडे वगैरे घालून राहा. ब्रह्मांडीय शक्तीचं स्वागत करतोय, म्हणजे काय एकदम नटून थटून नाही बसलात तरी चालेल, पण ऍटलीस्ट चांगले कपडे. आंघोळ करून बसलात तर उत्तम, हातपाय तरी धुवून बसूया आपण सकाळी. पण पहाटे होणार आहे, रात्री करत नाही आपण शक्तिपात. पहाटे होणार. सकाळच्या बॅचला, संध्याकाळच्या बॅचला टायमिंग आपण दिला आहे 6चा आणि 5:30चा देणार आहे मी. तुम्हाला पण त्याच हिशोबात टाइम देईल. ओके, हे कळलंय? तयारी काय असेल, काय प्रिपरेशन, ते आपण उद्या बघू. आत्ता वाजले 2:30. ठीक आहे, मेडिटेशन करायचं का? किती वेळ असणार आहे? 15 ते 20 मिनिटं. 15 मिनिटं पकडा. ते डिपेंड, तुम्ही पटापट जॉईन झाला तर, नाही तर 10 मिनिटं तुमची वाट बघण्यात जातात. एकदम शार्प त्या पॉइंटला तुम्हाला ऍड होणं, जॉईन होणं गरजेचं आहे. मगच आपण पटापट 15 मिनिटांमध्ये करू शकतो. आणि एवढ्या लोकांचे करायचं तर थोडासा वेळ लागू शकतो, 15 ते 20 मिनिटं लागतील. त्यासाठी तुम्ही वेळेवर जॉईन व्हा, नाहीतर तुम्ही 10 मिनिटं केल्याच्या नंतर आपण केलं तर अर्धा पाऊण तास लागेल. मॅम मगाशी काय बोलले कळलं नाही, कारण नेटवर्क इश्यू होता. व्हिडिओ बघा ना. आता मगाशी नेमकं काय, मी आता जे बोलते तेच मी नेक्स्ट बॅचला बोलेल, मलाच माहित नसतं. त्यामुळे मी मगाशी काय बोलले आता मला ते पण नाही माहिती. कळलं? एक्सप्लेनेशन जे असतं ना, पॉइंटर सेम राहणार. एक्सप्लेनेशन प्रत्येक बॅचला त्यावेळेस मला जे इन्स्ट्रक्शन्स येतील त्या हिशोबात तुमच्या पुढे असतं. थोड्या वेळाने मला विचारलं तर मला माहित नसतं मी काय तुम्हाला दिलं का, ह्याचं कारण पण सांगते. प्रत्येक वेळेस सेम माणूस नसतो, प्रत्येक माणसाची गरज सेम नाहीये. मग तुम्हाला जे हवं आहे ना तेच निघणार. बरोबर? एखादं पर्टिक्युलर विटॅमिन कमी तर डॉक्टर तेच विटॅमिनची गोळी देणार की मल्टीविटॅमिन देणार तुम्हाला? आधी ते क्युअर करणार, नंतर मेंटेनन्स साठी मल्टीविटॅमिन देणार. बरोबर? कॅल्शियम देणार, समजा कॅल्शियम कमी आहे तर आधी कॅल्शियम देणार ना. आमच्याकडे पण नेटवर्क इश्यू. व्हिडिओज बघा. शक्तिपात कधी असेल मॅम? आत्ताच म्हटलं, सांगते मी. व्हिडिओज बघा. म्हणून आपण व्हिडिओज का देतो, कारण की लोक मल्टीटास्किंग करतात ना कधी कधी, त्यामुळे लक्ष लागत नाही. नेटवर्क इश्यू येतात, टेक्निकल इश्यूज असतात, त्यामुळे आपण व्हिडिओ देतो. ठीक आहे. आता आपण करणार आहोत मेडिटेशन, पास्ट लाईफ मेडिटेशन. पटकन सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. 2 घोट पाणी प्या पटकन.
अं, माझा आवाज येतोय क्लिअर? हो. ठीक आहे. आता सगळ्यांनी काय करायचं आहे तर डोळे बंद करायचे आहेत, स्ट्रेट बसायचं आहे. ज्यांना खूप वेळ 15-20 मिनिटं स्ट्रेट बसणं शक्य नसेल त्यांनी झोपून केलं तरी चालेल. हं? आणि मांडीवरती हात असे नाही ठेवायचे, असे ठेवायचे. रिलॅक्स. काही स्वतःला असं जबरदस्ती हे करायचं नाही. जेवढं रिलॅक्स होता येईल तेवढं रिलॅक्स करा, पण फक्त जेवढं ताठ बसता येईल तेवढं ताठ बसायचं, कारण की चक्र आपल्याला अलाइनमेंट पण पाहिजे ना चक्रांची, त्यासाठी. आता मी दिसणार नाही, फक्त माझा आवाज येणार आहे. आवाज क्लिअर आहे? चालेल. ओके बेबी. राहुल, तुमच्या मुलाचं नाव काय? रुद्र. रुद्र. व्हेरी गुड. बरं वाटतं मुलं बसली की. व्हेरी नाईस. जास्त क्युरियोसिटी दिला. चांगलंय. तुम्हाला डाउजिंग पण करून दाखवेल बघा तो आता थोड्या दिवसांनी. ओके, विल स्टार्ट. बसले का बघू ते सगळे. आता ज्यांनी व्हिडिओ ऑफ केलेत, मी जबाबदार नाही कसे बसलात, काय आहात, कसे आहात ते. ओके. रिलॅक्स. डोळे बंद. हात रिसिव्हिंग पोझिशन मध्ये. सातही चक्र आपल्या पाठीच्या कण्यांमध्ये असतात, त्यामुळे पाठीचा कणा ताठ. आज आपण पास्टच्या सर्व मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आपण आज पास्टच्या सर्व मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत आणि जे जे चांगले अनुभव असतील, आठवणी असतील, त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. काय करणार आहोत आपण? ज्या काही चांगल्या आठवणी असतील त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. आज आपल्याला सर्व निगेटिव्ह आठवणींना काढून टाकायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. असं 3 वेळा श्वास घ्यायचा आहे आणि बघायचं आहे की या येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत माझं शरीर, मन, 7ही चक्र यांमध्ये ऐश्वर्य येत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास या माझ्या शरीर, 7ही चक्र, मन आणि ओरामधून प्रत्येक प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी बाहेर घेऊन जात आहे आणि या ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करत आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी बाहेर घेऊन जात आहे. येणारा प्रत्येक श्वास सर्वोत्तम स्वास्थ्य, सुख, समाधान घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी घेऊन जात आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो. आता आज आपल्याला आपला गेलेला 24 तास आठवायचा आहे. आज आपल्याला आपला गेलेला 24 तास आठवायचा आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना, काही मनाला दुःख देणाऱ्या घटना. गेल्या 24 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेला आज आठवायचं आहे. आठवा बघू. ह्यामध्ये काही मनाला तणाव देणाऱ्या व्यक्ती सुद्धा आपल्याला भेटतील.
त्या सगळ्यांना आपल्याला आज काय करायचं आहे? माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, जी जी व्यक्ती या दुःखांसाठी जबाबदार होती, आज जरा माफ करूया त्या सगळ्यांना. त्या सर्वांना आज आपण माफ करत आहोत. आणि माफ करा. गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतींनी आपण कोणाला दुखावलं असेल, मनोमन त्याची माफी मागायची आहे. जर ह्या गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी किंवा कृतींनी आपण जर कोणाला दुखावलं असेल तर त्याची मनोमन माफी मागा. आज वेळ आहे. या परमेश्वराने एक संधी दिली आहे माफी मागण्याची. खूप मोठं काम आहे, खूप अवघड काम आहे स्वतः कोणाची माफी मागणं आणि समोरच्याला माफ करणं. आज संधी आली आहे. ही संधी वारंवार हा परमेश्वर देत नाही. आज वेळ आहे, माफी मागून घ्या, माफ करून टाका. माहित नाही पुन्हा ही वेळ येईल की नाही माफी मागायची किंवा माफ करायचं राहून गेलं तर माफ करून टाका. आता क्षण आहे, आता संधी आलेली आहे. ती संधी चांगल्या क्षणांसाठी सोडायची का? मग जे जे चांगले क्षण, घटना असतील त्यांना पण जरा मनाच्या गाभाऱ्यात आपण कुलूप बंद करूया. आज करा. आठवा ते चांगले क्षण, त्या घटना, त्या व्यक्तींना जरा मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या एका महिन्याचे क्षण आठवा. मागील एका महिन्यात अनेक चांगल्या वाईट घटना आपल्यासोबत घडल्या असतील. ज्याच्या चांगल्या घटना होत्या त्या प्रत्येक घटनांना एक एक कडून निवडा. त्या प्रत्येक चांगल्या घटनांना एक एक करून निवडायचं आणि हळूहळू एक एक मनामध्ये नेऊन ठेवायचं. काही लोकांनी कृतीने, शब्दांनी आपल्याला दुखावलं असेल, दुःख दिलं असेल, करा त्यांना माफ. माफ करा त्यांना, माफ करून टाका. त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी. कारण दुःख किंवा घटना ही एका क्षणाची होती, पण जेव्हा जेव्हा आपण त्या व्यक्तीला आठवतो, जेव्हा जेव्हा आपण ती घटना पाहतो, तेव्हा ते दुःख आपण पुन्हा त्या दिवशी जगतो. त्या दुःखाचे रिपिटेशन आपण परत परत करत आहोत. म्हणून माफ करा त्यांना, स्वतःसाठी. माफी मागा स्वतःसाठी. कळत नकळत शब्दांनी, कृतीतून, वाणीने, दृश्याने, बघून कोणत्याही प्रकारे जर चुकीचं काम केलं असेल, माफी मागा सगळ्यांचे. आज माफी मागण्याची एक संधी या ईश्वराने मला दिलीये. मी माफी मागत आहे. खूप मोठी संधी आहे, प्रत्येकाला मिळत नाही. खूप मोठी संधी आहे, प्रत्येकाला मिळत नाही. आता गेल्या एका वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, कोणी दुखावलं असेल, एका वर्षात अनेक दुःख सुख क्षण अनुभवले असतील. जरा उघडून बाहेर करा त्यांना. अश्रू येत असतील तर थांबवायचं नाही. या सगळ्या गोष्टींना आपल्याला बाहेर काढून टाकायचे. अश्रूंच्या स्वरूपात, ज्याही स्वरूपात तुम्हाला जमत असेल त्यांना बाहेर काढून टाका आणि सगळ्यांना माफ करा. गेल्या एका वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, कोणी दुखावलं असेल, एका वर्षात सुखदुःखाचे जे जे क्षण आले असतील त्या क्षणांना आठवा. चांगल्या आठवणींना काय करायचं आहे? कुलूप बंद. या एका वर्षात अचानक कसली प्राप्ती झाली असेल, यश मिळवलं असेल, सक्सेस असेल, कोणा व्यक्तीची भेट झाली असेल, अशा प्रसंगांना निवडून पुन्हा त्यांना कुलूप बंद करा. आणि जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या ज्याही घटना होत्या, व्यक्ती होत्या, त्या सगळ्यांना माफ करा. आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी देखील मागायची आहे. एखाद्याबद्दल द्वेष केला असेल, एखाद्याचा मनोमन तिरस्कार केला असेल, राग केला असेल, माफी मागा.
संधी पुन्हा केव्हा येईल माहित नाही, आयुष्यात माफी मागायची आहे. माफ करून टाका स्वतःसाठी, पुढच्या वाटचालीसाठी माफ करा. पुढची वाटचाल अजून बाकी आहे. क्षण आला आहे, माफ करू आपण. माफ करा. आता जरा 10 वर्ष मागे जा. 10 वर्ष मागे जायचं आहे. खूप मोठा काळ असतो 10 वर्ष. अनेक चांगल्या वाईट घटना अनुभवल्या असतील आपण. काही अति आनंदाचे क्षण, काही अति दुःखाचे क्षण. सर्व आनंदाच्या क्षणांना गोळा करा, मनामध्ये कुलूप बंद करा. काही व्यक्ती दिसतील, टचकन डोळ्यातून पाणी येईल. कल्पना करा, ज्यांनीही आपल्याला दुःख दिलं आहे किंवा काही घटना आहेत ते आपल्या डोळ्यासमोर आता आलेले आहेत. ती व्यक्ती आता तुमच्या समोर उभी आली आहे. माफ करा त्याला. आज आपण आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून मुक्त करायचं आहे. त्या दुःखांशी जे नातं अजूनपर्यंत जोडून ठेवलं आहे त्या नात्यांना तोडायचं आहे. असं नातं जे दुःखाशी ठेवलेलं आहे आपण, त्या दुःखाशी आपलं खरं तर काहीच नातं नाही, पण आपण ठेवलं आहे. कट करा त्यांना. मुक्त व्हा या दुःखातून, मुक्त व्हा या मेमरीज मधून. माफी मागा. कल्पना करा, ती व्यक्ती जणू तुमच्या समोर आलेली आहे आणि गेल्या 10 वर्षात काहीतरी तुम्ही त्या व्यक्तीबद्दल दुखावले गेले असाल किंवा दुखवलं असेल. माफी मागा. माफ करा. अनुभव घ्या. माफ करा. आता बघा, तुम्ही तुमच्या अगदी कॉलेजचं किंवा शालेय जीवनामध्ये येऊन पोचलेले आहात. तेच वातावरण, तेच मित्र, त्याच मैत्रिणी. अनेक मित्रमैत्रिणी भेटले असतील त्या काळामध्ये. काही लोकांशी घट्ट मैत्री झाली असेल तर काही लोकांशी मैत्री तुटली देखील असेल त्या काळात. पुन्हा एकदा क्षण अनुभवूया. आपल्याकडून कोणाला दुखावलं गेलं असेल तर करा, त्याची माफी मागा. आपल्याला ज्या ज्या लोकांनी दुखावलं आहे माफ करा आणि त्या मैत्रीचे चांगले क्षण जगा. मिळवलेलं यश बघा. त्या काळात जे काही यश मिळवलं आहे त्याला आठवा, अनुभव करा, जगा. अजून मागे जा. अजून मागे जायचं आहे. अजून मागे जायचं आहे. रिवाइंड करायचं आहे त्या क्षणांना. एक चित्रफित रिवाइंड होत आहे, जणू तुमच्या जीवनाचं चित्रपट हळूहळू मागे जात आहे, रिवाइंड होत आहे. स्टॉप. हाच तो क्षण. आता आपण त्या दिव्य क्षणात येऊन पोहोचलेलो आहोत. जो दिव्य क्षण म्हणजे या पृथ्वीवर आपण घेतलेला तो पहिला श्वास, आपला जन्मदिवस, आपला जन्म. आता आपण त्या क्षणामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत जो आपला जन्मदिवस आहे. स्पर्श करा स्वतःला. स्पर्श करा स्वतःला. आपला जन्मदिवस बघा. त्या पहिल्यांदा आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातात घेतलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता बघा, आठवा. तेव्हा नव्हतं कळत, आत्ता बघू शकत आहोत. त्यांना झालेला ते अति सुख, आनंद, ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी मला हातात घेतलं. आज दिसतंय मला ते सगळं. त्यांच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता बघा. पहिला श्वास, त्यांचा आनंद, आपल्या जन्माच्या वेळेस साजरा झालेला तो आनंदोत्सव अनुभव बघा. त्या दिवशी आपल्याला त्या क्रिएटरने एक ना कोरी पाटी घेऊन पाठवलं होतं, पण ती पाटी आता कोरी नव्हती ठेवली आपण. या जीवनाच्या रहाट्यामध्ये त्याच्यावरती किती रेघा ओढल्या, किती रेघा ओढल्या आपण.
पण ती कोरी पाटी जी आहे ना, ती पुन्हा त्या क्रिएटरने माझ्या हातात दिलेली आहे. बघा, आपल्या क्रिएटरने एक कोरी पाटी आपल्या हातात देऊन ठेवली आहे आता या क्षणी. आपलं भविष्य नव्याने लिहिण्यासाठी, पृथ्वीवर काहीतरी घडवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी ती कोरी पाटी आपल्या घट्ट छातीशी पकडायची आहे. ती कोरी पाटी आपल्याला आता घट्ट छातीशी पकडायची आहे आणि परत समजायचं आहे की ह्या क्रिएटरने आपल्याला पुन्हा ही संधी दिलेली आहे की इथून पुढच्या प्रत्येक श्वासासोबत मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करायचं आहे. आपल्याला त्या पाठीवरती लिहायचं आहे. त्या क्रिएटरने आपल्याला याच ऊर्जांसाठी या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे. त्या क्रिएटरने याच ऊर्जांसाठी मला पुन्हा पाठवलेलं आहे. ती कोरी पाटी घेऊन ही जीवनाच्या प्रत्येक क्षणी मी हा सुख, परमसुख, समाधान अनुभवू शकू. याचसाठी त्या क्रिएटरने आपल्याला या हातात पाटी देऊन पृथ्वीवरती पाठवलं होतं. छातीशी घट्ट पकडा ती पाटी, आणि कारण त्याच पाटीवरती आपल्याला पुढचं भवितव्य लिहायचं आहे. त्याच पाठीवरती आपल्याला आपलं पुढचं भवितव्य लिहायचं आहे. घट्ट पकडा त्या पाटीला, कारण हीच ती कोरी पाटी जी घेऊन आता पुढे जायचं आहे. कारण हीच ती पाटी जी घेऊन मला पुढे जायचं आहे. सो नाव कम बॅक. कम बॅक. आता वर्तमानाच्या क्षणांमध्ये परत या. कम बॅक. क्रिएटर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख देण्यासाठी उभा आहे. तो प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. एक चेहऱ्यावरती सुंदर स्माईल आणायची आहे. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माईल आणायची आहे, कारण की ह्या प्रत्येक गोष्टी मला मिळवायच्या आहेत, मिळवत आहेत, आणि त्याची पाठी घेऊन या परमेश्वराने पाठवलेला आहे. Thank you so much. Come back. Come back. Come back. Come back. Very nice. Very good. Very good. Come back. हळूहळू डोळे उघडायचे. डोळे उघडायला अजिबात घाई करायची नाही. Just relax and then come back. Relax, then come back. डोळे उघडायच्या आधी हात रब करून डोळ्यावर ठेवायचे आहेत. पाणी बाजूला असेल तर पाणी पिऊन घ्यायचं आहे. करा आता माईक ऑन. किती जणांनी केलं मेडिटेशन? जे नाही दिसत आहेत ते मला नाही माहिती. व्हेरी गुड. रुद्र, कसं वाटलं? बोल Thank म्हण. you. काय बोललास? Thank you. वेलकम. मी थँक्यू बोलते बाळा. छान. माईक ऑन करा. 5 मिनिटं बोलू. किती वाजले? टाइमच संपले. परफेक्ट. काय वाटलं मग? छान वाटलं मॅडम. कोण बोललं? छान वाटलं मॅडम. सतीश सर. काय वाटलं? अजून काय वाटलं? छान वाटलं, पण तुम्ही जेव्हा ते मला हे आठवा जी बोलत होते ना, मला काहीच आठवलं नाही. चांगल्या गोष्टी आहेत. नाही आठवलं ब्लँकच होते. पुसून टाकले आपण ऑलरेडी. मग ते विसरलं का आठवलंच नाही काय, मला काय कळलं नाही. आपण त्याच्याशी काय संबंध ठेवलाच नाहीये त्या चुकीच्या गोष्टींशी. असं असू शकतं, किंवा कधी कधी माइंड ना मेडिटेशनच्या वेळेस रेजिस्टन्स देतं, म्हणून रिपिटेशन गरजेची असते. मी एकच गोष्ट 3 वेळा बोलत होती. बरोबर. गरज नाही की पहिल्याच मेडिटेशनला तुम्हाला मागे जाता येईल.
आपलं माइंड, जो कॉन्शियस माइंड आहे ना, तो रेजिस्ट करतो, अपोज करतो कधी कधी. हळूहळू हे प्रॅक्टिस तसंच त्याला. झालं. हा, कारण की कसं, असं शक्य नाही की आपण सगळं पुसून टाकले, बटन नाही आहे ना, आठवणार काही ना काहीतरी आठवणार. शाळेच्या दिवस तरी आठवतील, चांगले दिवस असतात ते. त्यामुळे माइंड रेजिस्टन्स देतं, ते हळूहळू होणार, त्याचं काही नॅचरल आहे, होतं हे असं. शालिनी देशमुख, काय वाटलं? खूप छान वाटलं मॅम. आणि आज सुपर्ण आले डोळ्यात. आज बोला. सॉरी, माझं ध्यान नव्हतं, बोला. मला पेन मध्ये घेऊ, बोला. थँक्यू सो मच मॅम. आणि मला म्हणजे असं आळसू आले माझ्या डोळ्यातनं जेव्हा आपलं पास्टचं आपण आठवत ते. लेट गो करायचंय आजपासून. लेट गो. आपले आउटलेट्स आहेत ना, तिथूनच बाहेर पडणार. कुठून तरी बाहेर पडलं पाहिजे की नको? बाहेर पडून जाऊ दे. मेडिटेशन मध्ये आम्ही काय करतो, आधी नेगेटिव्हिटी काढून टाकायची आहे. रेकीमध्ये पण हेच करतो, उपचार करायच्या आधी नेगेटिव्हिटी काढतो, मग त्यात पॉझिटिव्हिटी टाकू शकतो. तुम्हाला मी रिकामं करते आज, उद्यापासून शक्तिपात घ्यायचा आहे, परवापासून रिकामं व्हायला पाहिजे ना. आणि असं म्हणजे खूप म्हणजे हलकं पण फील झालं, म्हणजे खूप हलकं वाटतंय. पण जेव्हा आता तुमच्याशी बोलायला लागले ना, परत ते हसू बाहेर आले माझे. येऊ दे बाहेर, थांबू नका. तेच मी मेडिटेशन करताना बोलले, थांबवायचं आणि नाही. मॅडम असं म्हणजे आपण ना म्हणजे प्रामाणिक वागतो किंवा असं, तर त्या गोष्टीचा जास्त आपल्याला त्रास झाला. म्हणजे आपण खूप सगळ्यांशी छान वागून आपल्याशी म्हणजे चुकीचं होतं, त्यामुळे जास्त त्रास होतो. होतो ना त्याचा त्रास. आता ह्याच्या पुढे तो त्रास होणार नाही, तो त्रास आपण करून नाही घ्यायचा. ह्याच्या आपण आणि टेक्निक शिकणार. जेव्हा तुम्ही म्हटलं की सुरुवातीला आपण जेव्हा जन्माला येतो असं, तर की म्हणजे आता पूर्वी थोडस कसं होतं की मुलं म्हणजे मुलींपेक्षा मुलं झाले पाहिजेत असं आईबापांना वाटतं. जेव्हा माझ्या दोघं बहिणी मोठ्या, मी तिसरी, तुम्ही जेव्हा म्हटलं की आई बाप आपल्याला म्हणजे झाल्यावर घेता व हातात, पण आज तो क्षण मी जगलो ना आपण पुन्हा. जेव्हा झाली तेव्हा कोणाला आनंद नव्हता झाला. आज अनुभव केलात ना तो आनंद, तेव्हा नाही झालं म्हणून काय आलं. आज आनंद आपण क्षण आला ना, परमेश्वराने दिला आपल्याला. मॅम, हाच क्षण मला पण आठवला. बोला. कारण म्हणजे मी तिसरी मुलगी झाली, तर माझ्या म्हणजे आईच्या आईने म्हणजे डोक्याला हात लावला, कारण त्यावेळेस माझ्या आईला खूप सासरवास होता. आणि त्यामुळे की आता परत तिला मुलगी झाली तर कसं म्हणजे माझ्या पोरीला त्रास होईल किंवा असं. पण मग असं पूर्वी कसं ज्योतिषांवर विश्वास ठेवायचा, पण त्यांनी सांगितलं की ही मुलगी भाग्यवान आहे, हिच्या पाठीवर राम लक्ष्मण होईल. आणि माझ्या पाठीवर खरंच 2 भाऊ झाले आणि चांगले, आज सगळे छान आहे. फक्त दुर्दैवाने माझी 2 नंबरची बहीण वारली, म्हणजे 20 वर्षापूर्वीच, 20 वर्षाची असताना. ह्या सगळ्यातून बाहेर पडणार मॅम आपण. म्हणून तर हे सगळं आहे, या देवाने म्हणून तर हे सगळं समोर आणलं. ना तर कशाला आलं असतं हे सगळं तुमच्या समोर, आज तुमच्या आयुष्यात काहीतरी कारण असेल ना कुठेतरी. जे मी म्हटलेलं, रेकी अशाच माणसाच्या हातात जाणार ज्याच्या हातातून परमेश्वराला काहीतरी चांगलं घडवायचं असेल. इकडचे सगळे लोक ऍडमिशन घेणार आहेत, रेकी शिकणार आहेत, मला माहितीये. रेकी अशाच माणसाच्या हातात जाणार ज्याच्या हातातून त्याला काहीतरी चांगलं घडवायचंय, काहीतरी बदल घडवायचा. याच्यासाठी कोरीपाठी दिली ना, त्याच्याच हातात जाणार आहे. आपण टेन्शन नाही घ्यायचं, आपण निमित्त. त्यामुळे आता हसायचं, कारण ह्याच्या पुढे त्याने आपल्याला ठरवलं आहे तुझ्या आयुष्यात हसूच येणार आहे, म्हणून तू इथे आहेस. फ्री विल असतं, वेळ येते, पुण्याचा साठा. फ्री विल म्हणजे काय, पुण्याचा साठा घेऊन येतो ना आपण, तू यूज करायची वेळ आली तेव्हा अपॉर्च्युनिटी दिसतात, तेव्हा संधी येतात. ग्रॅब करता आली नाही तर आपली चूक, मग आपले ते कर्म. थोडं परखड बोलेल मी, कधी कधी हसत हसत बोलेल, कधी कधी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलेल. एक्सेप्ट करा, पुढे जा.
माफ करा. सॉरी मॅम श्वास आणि घेतला, थँक्यू. क्षण गेला. ओके, सो डोंट Yes. वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. शोभा टिळेकर. छान वाटलं मॅडम, एकदम हलकं वाटलं मला. व्हेरी नाईस, चांगला अनुभव होता. व्हेरी गुड मॅम. पी शिरगावे. अनम्यूट 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 डिअर. अनम्यूट करा. अनम्यूटच आहात तुम्ही, अनम्यूट करा. अजून म्यूटच आहात तुम्ही. ऐकू येत नाही, म्यूट आहात. अनम्यूट करा, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे मी. ओके, तोपर्यंत जयेश मिस्त्री हा मॅम. बोला. मॅम खरंच खूप छान वाटलं, पण एक दुःख म्हणजे त्या क्षणी जसं त्या ताईंना जसा अनुभव आला की त्यांचा जन्म झाल्यावर त्यांच्या आई वडिलांना दुःख झालं की बा मुलगी झाली असं, तो क्षण माझ्या बरोबर पण घडलेला आहे. आम्ही पण 2 बहिणी आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की माझी आई 93 वर्षाची आहे, अंथरुणात आहे आणि आज आम्ही 2 बहिणी मिळून तिचा सांभाळ करतोय. आणि तिच्या डोळ्यात आज पाणी दिसतंय की ज्या मुलीचा जन्म झाल्यावर मला वाईट वाटत होतं, पण आज त्याच मुली माझा सांभाळ करताय. तर तो क्षण खूप म्हणजे खूप अगदी रडून साठवून काहीच ठेवायचं नाही. अजय, थँक्यू सो मच. मोकळं व्हायचं ठरवलंय ना थँक्यू. आपण आता. खूप खूप थँक्यू तुम्हाला. आज मला तुम्ही एवढं मोकळं केलं. आता आपल्याकडे काय आहे, हिलिंगची पॉवर आहे. हात जगन्नाथ देवाचे आहेत. हो. मेरा मंगल तेरा मंगल जन जन का मंगल. व्हायब्रेशन वाटलं, इथे लक्ष द्या. कुठून आहात तुम्ही? नाशिकहून. त्याला शांत. आणि अजून कोणाला शेअर करायचंय? सपना वाघ. अनम्यूट करा. अनम्यूट करून ठेवा प्रत्येकाने. राहुल किंवा माझा आवाज ऐकू येत नाही का? हो येस येतो मॅडम. हा, मग बोला. रिलॅक्स फील झालं मॅडम. रिलॅक्स फील झालं, एवढंच झालं? भरपूर काही झालं एक्सप्लेन अरे, जोपर्यंत आपण एक्सप्रेस होत नाही, करणं. बाहेर कसं निघणार सगळं? बाहेर काढते ना मी. मला सपोर्ट कोण करणार? मीच. देन राहुल खारवाडे. कसं वाटलं? ओके, चालेल. आवाज कट होतोय ना, म्हणून तर मला कळत नाही. छान वाटलं. ओके. हा, नेटवर्कचा इश्यू आहे. झालं. प्रियंका पाटील. प्रियंका पाटील. ओप्पो CPS 2387. खूप छान वाटलं. कॉलेजचे दिवस आठवले. कोणते दिवस आठवले? कॉलेजचे. अरे वा, काय काय केलं कॉलेजमध्ये? छान ग्रुप मिळालेला, मग मध्ये थोडं फ्रेंड सोबत भांडण झालं, फ्रेंडशिप थोडीशी ब्रेक झाली, पुन्हा एक झालो. तर काय 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 आठवलं. थोडं चांगलंय. लेट जॉईन झाली मी मेडिटेशनला, कारण माझा मुलगा एक छोटा 2.5 वर्षाचा. तो मी त्याला भरवत होती, तो माझ्याकडे सारखं खायला डोंट मागायला वरी, होता. आता आपला काही व्हिडिओ येईल. मला डोळे बंद करायचं, उद्या मला सकाळी एवढं परत जॉईन ऐकायचं. आलं नाही. हॅलो. बोला, कोण बोलतंय? हा, मी पल्लवी शिरगावे बोलते. हा, बोला.
काही नाही, खूप छान वाटलं. माझ्या मनात होतं रे की करायचं, आणि बरोबर तुमची ऍडव्हर्टाईज दिसली. आणि असं आहे की माझी मुलगी स्पेशल चाइल्ड आहे, आणि बरोबर काल तुम्ही तोच विषय काढला, आणि ती झाल्यापासून असं थोडस डिप्रेस झाल्यासारखं झालेलं. आणि मी माझ्या बहिणीला सारखी म्हणायचे, असं काही होऊ शकत नाही का, की आपण काही गोष्टी असं डिलीट करून करू शकतो का असं. आणि बरोबर तुम्ही आज तेच बोलला की पार्टी कोरी करूया, त्यामुळे छान वाटलं. जसं म्हणजे अच्छा, मला बोला. युनिव्हर्स ऐकल्यासारखं झालं, की मी जे शब्द मनात बोलत होती माझ्या बहिणीशी शेअर करायची, तेच तुम्ही बोलला बरोबर. मी सतत तिला म्हणते की असं की काही गोष्टी आपण डिलीट करू शकत नाही, पुसून नव्यानं आपण लिहू शकत नाही. आणि आज तेच झालं. म्हणजे मला माहित नव्हतं हे काय असतं मेडिटेशनचं, पास्ट लाईफचं. छान वाटलं मला. तुम्ही म्हणजे जसा विचार करत होतात ना, तसा विचार मी पण करायची, माहितीये का तुम्हाला, हा, मुलांच्या बाबतीतच. मी मगाशी काय म्हटलं, ज्याला ज्याची भूक आहे तेच प्रोव्हाइड करणार देव माझ्या तोंडातून. ज्याला जी गरज आहे तेच येणार. पाठ करून बोलते का मी इथे काय? आता मी जे काय आहे बोलते, उद्या अगदी, विचारलं म्हणजे तर मला माझ्या कळत मनातलं नाही. तुम्ही ऐकलं. तेच मला पुन्हा उद्या विचारलं ना मी काय बोलली तुमच्याशी, मला नाही आठवत. कारण तो वदवतो जे तुम्हाला पाहिजे, तीच उत्तरं तुम्हाला मिळणार इथून. मला माहित होतं का हॅलो. तुमच्याशी असं बोलायचं नाही. कुठून आहात ते पण नाही माहिती मला, तेच ना, नाव पण मी नाही माहिती. कराडवरून आहे. पल्लवी शिरगावे, आता कराडवरून ना आहे मी. शक्तिपाताच्या वेळेस पूर्ण नावाने जॉईन व्हा. तर त्या पल्लवी मला हो माहित हो. नव्हतं, पी शिरगावे कोण असेल. हा हा. लेकीला सांगावं लागतं ना या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, त्यामुळे काय करायचं, पूर्ण नावाने आणि जॉईन व्हायचं. मी फक्त बोलत होती माझ्या मिस्टरांना की मला रेकी शिकायचे. आणि हे म्हणायचे तू बघ काय असतं काय. आणि इतके दिवस म्हणजे 1 वर्ष त्यातच गेलं, पण मी काय असं सर्च पण नाही केलं की काय करायचं म्हणून. म्हणजे मी येईल तो दिवस तो ह्याच्याकडं मुलीकडं किंवा अशा एकटीच राहायला लागलेली, बाहेर पडत नव्हते. आणि सहज तुमची ऍडव्हर्टाईज झाली, आणि जसं मी माझ्या बहिणीशी शेअर करायची तेच तुम्ही मला आज बोलत होता, उत्तर देत होता, असंच वाटलं. छान वाटलं मला. पहिलं दिवस आहे मेडिटेशन करायचा, पण खूप छान वाटलं. आणि 5 ओके ओके, थँक्यू सो मच. तुम्ही ज्यातून बाहेर पडलात ना, त्यातून मी पण बाहेर पडलीये. आय कॅन अंडरस्टँड. बाहेर पडणं महत्वाचं आहे. काल मी काय सांगितलं, परमार्थ काय, उडी मारायची कशात, स्विमिंग पूल मध्ये. खाली जाणारच तळाशी, वरती जो येईल तो खरा. तो वरती येण्याचा प्रवास आहे ना, तो खरा. त्यातून जो अनुभव येईल, त्यातून जो बोध येईल, तो आयुष्यभर टिकणार. आणि मग तुम्ही कोणाला घाबरणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, ते माहिती मला. थँक्यू मॅडम. छान वाटलं मला. थँक्यू सो मच. हाय मॅम. थांबूया आता, कोण बोलतोय आता? सोनल बोला गुताळ. बोला. मला म्हणजे एकदम फर्स्टली थँक्यू सो मच, लव्ह यू सो मच. मी दररोज अफर्मेशन्स करत होते, आय एम अ हिलर. आणि मी रेकीचा एक पॉडकास्ट बघितला होता, प्राजक्ता हिलिंग्स म्हणून, त्यांचा वाला. आणि त्याला 5-6 महिने झाले असतील. आणि तेव्हा मी इतकी डिप्रेशन मध्ये होते खूप. आणि तेव्हापासून मला रेकी बद्दल फक्त तेवढंच पॉडकास्ट मधून माहित झालं, तेवढंच माहित झालेलं. आणि तुम्ही जे म्हणलात की ज्याला जे नीड असते तेच भेटतं. आणि तुम्ही एक ना एक शब्द बोललेला मेडिटेशन मध्ये, ते सगळं मला अनुभव म्हणजे होत होता त्याचा. आणि ते खरंच वाटलं. आणि खूप छान वाटते की मी पण एक हिलर बनू शकते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. आणि तुम्हाला पाहून खरंच खूप पॉझिटिव्ह फील होतंय. आणि तुम्ही मेडिटेशन दररोज 5-10 मिनिटं घ्यावं असं वाटतंय. म्हणजे थोडं अजून पण मनामध्ये असं थोडंसं एक दडपण आल्यासारखं वाटतं. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये तर जादू होणार ना आपल्यासोबत. तुम्ही लेवल 2 पण फ्री मध्ये घेणार का? अरे बाबा, नाही तेवढं जमणार ना आपल्याला. हो ना, हो. थँक्यू सो मच. बघा, कधी कधी काय होतं माहिती का, फ्री दिलेल्या ना गोष्टीचं व्हॅल्यू नाही राहत. आणि ही तर ऊर्जा आहे, तेव्हा तर 40% 100%, म्हणजे ती केवढी ऊर्जा लागणार. मग तेव्हा एनर्जी आपल्याला एक्सचेंज घ्यावाच लागतो. कमी क्रायटेरिया आहे, कॉस्ट मध्ये नियम आहे हा. कमी कॉस्ट मध्ये ठेवता आलं तर पहा प्लीज मॅडम, आम्ही नक्कीच करू. आज ना संध्याकाळच्या बॅचला मी काहीतरी मलाच माहित नव्हतं, मी आज काहीतरी अनाऊन्स केलं. नंतर मी म्हटलं, माझी टीम बोलते काय केलं तुम्ही, काय केलं ते मी नंतर सांगेल. हा, 7व्या दिवशी आपण सांगू. त्यांना पण
मलाच माहित नव्हतं मी काय अशी ऑफर देणार आहे. मे बी या जगातली मी पहिली हिलर असेल तिने अशी ऑफर दिली. नंतर सगळे मला बोलत होते काय बोलता, मी बोलत नाहीच, मलाच कळलं नाही मी काय बोलले. पण ते डोंट वरी. तुम्ही म्हणाला ना मॅडम, की म्हणजे मी पण रेकीच बद्दल तेच ऐकलेलं की